नमस्कार. आज आपण बनवत आहे शेवया. त्यासाठी आपण गॅसवर एका साईडला पतील्यात गरम करायला पाणी ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला गॅसच्या एक कढई ठेवूया. त्यावर आपण जितकं तेल तुम्हाला शेवया भाजायला लागेल तितकं तेल तुम्ही घ्या आणि तेल गरम करायला ठेवा. इथे माझं तेल गरम झालं आहे, तर मी त्यात शेवया टाकत आहे. जितके तुम्हाला शेवया लागेल तितके घ्या आणि छान तेलात परतून घ्या. मी इथे थोडेसे लालसर शेवया होतपर्यंत त्याला छान परतून घेत आहे. इथे माझे शेवया परतून झालेले आहे. मी त्याला एका प्लेटमध्ये काढत आहे. त्याच कढईमध्ये मी शेवया बनवण्यासाठी तेल टाकले आणि इथे माझं गरम पाणी पण झालंय, ते मी बंद करून ठेवली आहे गॅस. इथे छान तेल गरम झाल्यानंतर मी मिरच्या टाकल्या त्यात. माझ्या मिरच्या झाल्यानंतर मी इथे ओला कांदा आणि कांदा दोन्ही टाकलंय आणि त्याला छान परतून त्याला थोडंसं मडू दिलंय. काय म्हणतात त्याला, गडू या मडू, ते मला थोडंसं कळलं नाही. मे बी त्याला छान परतून घेतलंय. इथे माझे कांदे झालाय, त्याच्यानंतर मी त्याच्यात टमाटर टाकले आणि त्याला पण छान परतून घेतलंय. यात मी थोडे मसाले टाकले. तुमच्या स्वादानुसार तुम्ही इथे मसाले, मीठ वगैरे बघू शकता. त्याला मी परतून घेतलाय टोमॅटो आणि कांद्यांसोबत. इथे माझे थोडेसे मसाले खाली लागत होते, त्यासाठी मग मी याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलंय. जे आपण साईडला केलं होतं ते थोडंसं टाकलंय आणि या मसाल्याला मी थोडंसं परतून शिजायसाठी ठेवलंय. इथे मी थोडंसं हिंग पण टाकलंय. माझ्याकडे थोडेसे वाटाणे होते, तर मी ते पण त्यात टाकले आहे आणि त्याला पण होऊ दिलंय थोडा वेळ. छान परतून घेतलं आणि होऊ दिलंय मी त्या मसाल्यांसोबत त्या वाटाण्यांना. इथे माझे वाटाणे आणि ते मसाले दोन्ही शिजून घेतलंय. यात मी ते भाजलेले शेवया टाकेल आणि त्याला छान मसाल्यांसोबत मिक्स करेल. इथे मी छान त्या मसाल्यांसोबत शेवया मिक्स करते.
इथे माझे मसाल्यासोबत शेवया मिक्स झाल्यानंतर मी ते गरम पाणी त्यात टाकत आहे. तुमच्या शेवयानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. मला थोड्याशा गिल्ल्या शेवया आवडते, त्यामुळे मी थोडंसं किंचित पाणी जास्ती टाकलं आहे आणि छान त्याला आरतून परतून घेतलं आहे. आणि याला मी आता मध्यम आचेवर झाकून ठेवलं आहे. झाकून ठेवल्यानंतर मी याला बघितलं तर हे झाले होते. बघा किती छान दिसत आहे. इथे माझे शेवया झाले आहे. याला मी थोडं मिडवून घेते. गॅस बंद केली. मी याला गार्निश करण्यासाठी ओला कांदा वरतून टाकले आणि त्याला मिक्स करून घेते.